हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बेबी विराज चॅनल। आज आपण बनवणार आहोत गरम गरम खिचडी। त्याच्यासाठी मी रात्री साबुदाणे भिजत टाकले किंवा तुम्ही 4 ते 5 तास भिजत टाकले तरी चालतात। आणि त्यानंतर आपल्याला याला काय करायचं आहे, मिरच्या घ्यायच्या आहेत आणि शेंगदाणे घ्यायचे आहेत। याला व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं। खूप जास्त पेस्ट नाही बनवायची किंवा पाणी पण नाही टाकायचं, तसंच करायचं आहे। कढईमध्ये तेल घ्यायचं आहे आणि आपण जे मिक्सरमधून वाटण काढलं आहे ते सगळं याच्यामध्ये टाकायचं आहे। व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। जेव्हा आपण शेंगदाणे आणि मिरची एकसाथ टाकतो त्यावेळेस ती फुगते चांगल्यापैकी आणि त्याचा कलर पण चेंज होतो। त्याच्यामध्येच आपल्याला टाकायचे आहे हे भिजलेले साबुदाणे। व्यवस्थित भिजले पाहिजे। पाणी व्यवस्थित टाकलं ना की मग ते जास्त चिकट होत नाही। यानंतर आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहोत आणि व्यवस्थित असं परतवून घेणार आहोत। थोडीशी वाफ काढून घ्यायची 1-2-3 मिनिटासाठी आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला याला ट्विस्ट करून घ्यायचं आहे, टर्न करून घ्यायचं आहे आणि म्हणजे काय की सगळ्याकडनं व्यवस्थित शिजले जातील। गरम गरम सर्व करा, कारण की गरम गरम खाण्याची मजाच काही वेगळी असते। येणाऱ्या काही दिवसांमध्ये भरपूर उपवास असतात, त्यामुळे त्यावेळेसही तुम्ही अशी साबुदाण्याची खिचडी टिफिनसाठी, मुलांसाठी किंवा मग उपवासाच्या दिवसांमध्ये आपण खातोच। तर अशा प्रकारे एकदम मोकळी साबुदाण्याची खिचडी आणि त्याचबरोबर मी याच्यामध्ये लिंबू घेतलं आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकन नक्की प्रेस करा, म्हणजे माझे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतील। थँक्स फॉर वॉचिंग। टेक